नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत खिचडीची रेसिपी शेअर करणार आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी मस्त मऊ लुसलुशीत खिचडी आज आपण बनवणार आहोत। पचायला एकदम हलकी फुलकी आणि खाण्यासाठी एकदम हेल्दी। अगदी 6 ते 7 मिनिटात कुकरमध्ये तुम्ही ही बनवू शकता। बनवायला खूपच सोपी आहे। एकदा या पद्धतीने नक्की बनवून पहा। सर्वात आधी एका बाउलमध्ये इथे 1 वाटी तांदूळ घ्यायचा आहे। हा जो मी रेग्युलर वापरते तोच तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीचा जो खात असाल तो घेऊ शकता। ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेले आहेत त्याच वाटीने आपल्याला इथे अर्धी वाटी मूग डाळ घ्यायची आहे किंवा तुम्ही हे समप्रमाणात सुद्धा घेऊ शकता। मुगाची डाळ पचायला हलकी असते त्यामुळे मी इथे मुगाची डाळ वापरलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीची डाळ वापरू शकता। 1 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मूग डाळ घेतली तरच तुमची खिचडी मऊ लुसलुशीत होते। आपण आज इथे पारंपरिक पद्धतीने ही खिचडी बनवणार आहोत। या खिचडीसाठी एक ठेचा बनवूया। इथे खलबत्त्यामध्ये मी 5-6 हिरव्या मिरच्या, लसूण, 1 चमचा जिरे घेतलेले आहे। आता हे जाडसर आपल्याला कुटून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे सर्व साहित्य कमी जास्त करू शकता। मी हे खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे। तुम्ही हे मिक्सरला सुद्धा बारीक करून घेऊ शकता। अशा पद्धतीने आपल्याला हे जाडसर कुटून घ्यायचं आहे। गॅसवरती आपल्याला आता कुकर ठेवायचा आहे। कुकर चांगला गरम झाला की यामध्ये 2 चमचे इतके तेल मी घेतलेले आहे। तुम्ही तेलाऐवजी साजूक तूप पण वापरू शकता। इथे मी खिचडी बनवायसाठी कुकर वापरलेला आहे। तुम्ही हवं तर कढाईमध्ये सुद्धा ही खिचडी बनवू शकता। फक्त कुकरमध्ये झटपट ही तयार होते। आता तेल गरम झाल्यावरती मी इथे 1 चमचा मोहरी टाकलेली आहे। मोहरी आपल्याला मस्त तडतडू द्यायची आहे। या खिचडीसाठी तुम्ही तेल तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त घेऊ शकता। मोहरी आपली मस्त फ्राय झाली। आता यामध्ये 9-10 कढीपत्त्याची पाने आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि हे मस्त असं खरपूस होऊ द्यायचं आहे। यामध्ये आता आपण थोडेसे हिंग टाकणार आहोत। ही फोडणी इथे मस्त परतून झालेली आहे। आता यामध्ये आपण जो ठेचा बनवलेला आहे तो सर्व यामध्ये टाकूया आणि हा ठेचा सुद्धा यामध्ये मस्त परतवून घेऊया खरपूस असा। रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी, सिंपल आणि हेल्दी आहे, तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। हे 1 मिनिटभर मी मस्त परतवून घेतलेलं आहे। आता यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर आपल्याला घालायची आहे आणि कोथिंबीर यामध्ये चांगली मिक्स करून घेऊया। पाव चमचा इथे मी हळद घातलेली आहे। हळद जास्त घालायची नाही, नाहीतर खिचडी कडवट लागते। हे सर्व परतल्यावर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। इथे आपण 1 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे, म्हणजे 1.5 वाटी झालेला आहे। त्याच्या दुपटीने आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे, म्हणजे आपल्याला 3 वाटी पाणी यामध्ये घालायचं आहे। जर तुम्हाला आणखी पातळ खिचडी हवी असेल तर तुम्ही आणखी एखादी वाटी पाणी यामध्ये वाढवू शकता। आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया आणि याला उकळ येऊ देऊ। जर तुम्हाला मीडियम पद्धतीची खिचडी आवडत असेल तर आपण घेतलेले प्रमाण अगदी परफेक्ट आहे, याच प्रमाणे घ्या तुम्ही पण। आता आपल्याला डाळ आणि तांदूळ स्वच्छ 3 ते 4 पाण्याने मस्त धुवून घ्यायचे आहे। इथे पाण्याला मस्त उकळी आलेली आहे। आता आपण धुतलेले डाळ तांदूळ यामध्ये सर्व टाकून घ्यायचे आहे। जेव्हा आपल्या घरामध्ये कोणी आजारी असतं आणि डॉक्टर सांगतात की यांना एकदम हलकं असं काहीतरी खायला द्या, त्यावेळेस सुद्धा तुम्ही ही खिचडी त्यांना बनवून देऊ शकता। फक्त तिखटाचं प्रमाण जे आहे ते कमी ठेवायचं। आता हे सर्व चांगलं आपण मिक्स करूया। याला पण आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे। डाळ आणि तांदूळाला मस्त उकळी आलेली आहे। आता आपण हे चांगलं मिक्स करूया। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। इथे मी 1 चमचा मीठ घेतलेला आहे। मिठाबरोबरच मी 1 चमचा साखर पण यामध्ये घातली आहे। साखरेमुळे आपली खिचडी दिवसभर मऊसूद राहते आणि टेस्ट पण छान येते। एकदा नक्की टाकून बघा साखर सुद्धा खिचडीमध्ये। आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया।
कुकरला झाकण लावून याच्यात 2 ते 3 शिट्ट्या आपण करून घ्यायच्या आहे. झाकण व्यवस्थित लावून घ्यायचं आणि जर तुम्ही कढईत बनवत असाल तर याला उकळी येऊ द्यायची आणि झाकण अर्धवट ठेवायचं. लो फ्लेमवरती बनवून घ्यायची. शिट्ट्या झाल्यावरती कुकर मी गॅसवरून खाली उतरून घेतलेला आहे आणि थंड करून घेतलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता आपली खिचडी इथे तयार झालेली आहे. किती छान आपली खिचडी तयार झालेली आहे. अगदी 2च शिट्ट्यामध्ये एकदम मऊ लुसलुशीत. आता प्लेटमध्ये आपण ही खिचडी काढून घेऊया. तुम्ही बघू शकता खिचडीचा रंग किती छान आलेला आहे. यामध्ये मी कुठलाही रंग वगैरे वापरलेला नाही. अगदी नैसर्गिक कलर आहे. एकदम मऊ लुसलुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी आपली ही खिचडी तयार झालेली आहे. आता यावरती गरमागरम साजूक तूप टाकायचं आणि गरम असतानाच ही खिचडी खायची. खूपच छान आणि टेस्टी आणि हेल्दी ही खिचडी लागते. तर फ्रेंड्स, आजची ही हेल्दी खिचडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही याआधी कधी बनवलेली आहे का या पद्धतीने ते सुद्धा सांगा. रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.